आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाकडून तुर्कीच्या युनुस एम्रे इन्स्टिट्यूट सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द। भारत पाकिस्तान तणावात तुर्कीनं पाकला पाठिंबा दिल्यानं करार रद्द। पुण्यातील मार्केटमध्ये तुर्कीच्या सफरचंदावर पूर्णपणे बंदी। सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला। जवळपास 1000 कोटी रुपयांचा तुर्कीला फटका। राज्यात आता पोलीस हवालदारांनाही तपास करण्याचा आदेश। पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला निर्णय। जळगावच्या गिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचं तिसरं आवर्तन सोडलं। 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार। पुढील 45 दिवसांची पाण्याची गरज भागणार। 2611 प्रकरणाच्या सुनावणीसाठी केंद्र सरकारकडून एक पथक नियुक्त। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त। अमेरिकेतून प्रत्यार्पण केलेला तहव्वूर राणा 6 जूनपर्यंत कोठडीत। राज्यात सर्वच ठिकाणी रेती माफियांचा राज सुरू। मंत्री आशिष जयस्वालांनी आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर। रेतीची उपलब्धता वाढल्याशिवाय तस्करी आणि काळाबाजारी थांबणार नाही, आशिष जयस्वाल यांचं मत। राज्यावर पूर्वमोसमी पावसाचं सावट। पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, तर नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता। आंतरजातीय आंतरधर्मीय जोडप्यांच्या सुरक्षेसंदर्भात नवी एसओपी। आवश्यकता भासल्यास सुरक्षा पुरवण्याचा खर्च सामाजिक न्याय खातं करणार। राज्यात परिचारिकांची 20,000 पदरिक्त असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर परिणाम।